तर मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा की एकनाथ शिंदेंसोबत, याबद्दल आम्ही नाशिकच्या मनसैनिकांशी देखील संवाद साधला। पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे। खरं तर मनसे नेमकी कोणासोबत जाणार हा प्रश्न अजूनही त्याच पद्धतीने चर्चेत आहे। माझ्यासोबत काही नाशिकमधील स्थानिक मनसेचे प्रमुख नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। अण्णा, खरं तर अनेक दिवसांपासून युतीच्या चर्चा सुरू आहेत, ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे। काय आपल्याला वाटतं, एकनाथ शिंदेंची देखील जवळीक आपल्या पक्षासोबत महत्त्वाची पाहिली जाते, आपल्याला मनसैनिक म्हणून नेमकं काय वाटतं? नाही, असं आहे, महाराष्ट्रामध्ये जनतेचा कौल जरी माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावं हा 100% जनतेचं मत आहे, परंतु हा सर्वस्वी निर्णय माननीय राजसाहेब घेणार आहेत। आम्ही कोणाबरोबर जावं हे साहेबांना आम्ही बोलू शकत नाही, हा निर्णय साहेबांनी घ्यायचा आहे, आम्ही त्यावर भाष्य करू शकत नाही। महाराष्ट्रातल्या जनतेची भावना ही आहे, दोघं ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे। तर मला वाटतं दोघंही नेते महाराष्ट्राच्या जनभावनेचा आदर करतील आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये उभाटा आणि मनसे एकत्र येतील। माननीय बाळासाहेबांचेच राजसाहेबांवरती संस्कार आहे त्या, आणि जर समजा माननीय राजसाहेबांनी जर तसा युतीचा निर्णय घेतला तर त्याचं आम्ही आदेशाचं पालन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। माननीय राजसाहेब जो काही आदेश देतील त्या आदेशाचं पालन होईल असं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। साहेब जो निर्णय देतील तो आम्हाला सगळ्या महिलांना एकमताने मान्य आहे। सर्वस्वी निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर आम्हाला तो सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना हा त्या ठिकाणी मान्य असेल असं देखील या संपूर्ण नेत्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे। कॅमेरामन मयूर बारकेजीसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।